आपण कुठे होतो? आपण स्ट्रिंग फंक्शन बघत होतो, बरोबर? आपण लास्ट सेशनला काय कव्हर केलं? एक तर इनिशियल कॅप हे स्ट्रिंग फंक्शन कव्हर केलं. त्यानंतर अप्पर होतं, लोअर, लेंथ, आरपॅड, एलपॅड, ट्रिम, एलट्रिम, आरट्रिम, बरोबर? आणि एक कॉनकॅट बघितलं होतं. ठीक आहे. कॉनकॅटचा यूज कुठे होतो? स्ट्रिंग जर असेल आपल्याकडे तर तिला कंबाईन करण्यासाठी आपण कॉनकॅट वापरतो. मल्टिपल कॉलम्स असतील तर आपण त्यांना कॉनकॅट यूज करून काय करतो? एक कॉलम करू शकतो, बरोबर? ठीक आहे. मग आज आपल्याला काय बघायचं आहे? आज आपण याच्या पुढचे स्ट्रिंग फंक्शन जे पण पेंडिंग आहेत आपले ते सगळे आज आपण कव्हर करूया. ठीक आहे. स्टार्ट फ्रॉम ट्रान्सलेट. ठीक आहे. ओके. ट्रान्सलेटचा यूज काय होतो इथे दिलाय बघा. दिस इज गोइंग टू रिप्लेस द सेट ऑफ कॅरेक्टर्स, कॅरेक्टर बाय कॅरेक्टर. ओके. आणि याचं एक दुसरं आहे ट्रान्सलेट सोबत एक आहे रिप्लेस. तर रिप्लेस मध्ये काय होतं? दिस विल रिप्लेस द सेट ऑफ कॅरेक्टर स्ट्रिंग बाय स्ट्रिंग. म्हणजे एकामध्ये काय होतं? कॅरेक्टर बाय कॅरेक्टर रिप्लेस होईल आणि एकामध्ये स्ट्रिंग बाय स्ट्रिंग रिप्लेस होईल. आता ते कसं होतं तुम्हाला दाखवून देतो मी. ठीक आहे. आपला टेबल कोणता आहे? सिलेक्ट. ओके. एम्प्लॉय टेबल आहे आपल्याकडे. आपण बघतोय ट्रान्सलेट अँड रिप्लेस. ठीक आहे. सिलेक्ट, ट्रान्सलेट, एक स्ट्रिंग घेऊया आपण, information. Okay, it will be translate. ठीक आहे. किंवा याच्याऐवजी मी जस्ट इन घेतो. फ्रॉम डुएल. स्क्रीन शेअर आहे माझी, दिसतंय काय केलं मी. ओके. आता आपण काय केलं? सिलेक्ट ट्रान्सलेट, एक स्ट्रिंग इनपुट दिली मी त्याच्यामध्ये, जी की आहे इन्फॉर्मेशन. आणि मी काय बोललो? इन्फॉर्मेशन मध्ये जो इन आहे, ठीक आहे, आय आणि एन, हे जे स्ट्रिंग आहे, जे इन्फॉर्मेशन वर्ड मध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे. ठीक आहे. जसं इथे काय दिलेलं आहे? इंडिया. इंडियामध्ये त्यांनी इन कन्सिडर केलेलं आहे. अँड दॅट विल बी, आता ह्या इनला मी काय करतो? विल बी ट्रान्सलेट टू डबल डॉलर. किंवा याच्याऐवजी तुम्हाला काय घ्यायचं असेल ते घेऊ शकतो आपण. मे बी डबल हॅश ऑर समथिंग एल्स. ठीक आहे. जर मी याला एक्झिक्यूट केलं तर याच्यामध्ये काय झालं बघा. जिथे पण तुम्हाला आय आणि एन ला मॅच भेटला, ठीक आहे, त्या ठिकाणी त्यांनी काय केलं? एक हॅश देऊन टाकलं. त्यांनी ट्रान्सलेट केलं. फॉर एक्झाम्पल आय एन, इथे आय एन आहे, दॅट विल बी रिप्लेस ट्रान्सलेट बाय दिस हॅश. ओके. परत पुढे एक आय आहे, दिस विल बी ट्रान्सलेटेड टू अ सिंगल हॅश अँड एन विल बी ट्रान्सलेटेड टू सिंगल हॅश. कारण आपण काय बघितले? ट्रान्सलेट मध्ये काय होतं? इट विल ट्रान्सलेट काय करेल? हा रिप्लेस करेल सेट ऑफ कॅरेक्टर्स. ठीक आहे. दिलेलं जे पण आपण सेट ऑफ कॅरेक्टर्स आहे, फॉर एक्झाम्पल आपल्या केसमध्ये आपण इन कन्सिडर केलेलं आहे. ओके. दॅट विल बी रिप्लेस्ड बाय कॅरेक्टर. म्हणजे जर याच्यामध्ये आयला मॅच भेटला तर तो त्या आयच्या ऐवजी काय पुट करेल? एक्स पुट करेल. ठीक आहे. एन ला मॅच भेटला तर त्याच्या ऐवजी वाय पुट करेल. ठीक आहे. आता रिप्लेस आणि ट्रान्सलेट मध्ये डिफरन्स काय? जर मी हेच पूर्ण ह्याच एक्झाम्पल वरती आपण रिप्लेस करायचं ठरवलं, ठीक आहे, याच एक्झाम्पल वरती जर मी रिप्लेस करत असेल तर तुम्हाला आउटपुटला काय येईल?
सी, जोपर्यंत ज्यावेळेस आपण रिप्लेस घेतो पूर्ण स्ट्रिंग जी की इनपुटला दिलेली आहे मी, ठीक आहे, ह्या स्ट्रिंग मध्ये सेट ऑफ कॅरेक्टर्स जे की आपले हे आहेत, सेट ऑफ स्ट्रिंग इन, ठीक आहे, पूर्ण इनला मॅच जर मिळाला तरच तो रिप्लेस करेल बाय युझिंग दिस हॅश. ओके, पण ट्रान्सलेट मध्ये काय होतं, आयला जरी मॅच मिळाला तर तो रिप्लेस करायचा बाय सिंगल हॅश, आणि एनला जर मॅच मिळाला तर बाय युझिंग अदर हॅश. हा दोघांमधला डिफरन्स आहे. जर आपण ट्रान्सलेट घेतलं, हे बघा, त्याच्यामध्ये काय होईल, हे जो इन्फॉर्मेशन वर्ड आहे, आता आयला मॅच मिळाला, ठीक आहे, कारण आपण ह्या इन्फॉर्मेशन स्ट्रिंग मध्ये काय कशाला मॅच बघतो, ह्या इनला मॅच बघतोय, बरोबर. अँड दिस विल बी रिप्लेस्ड बाय दिस डबल हॅश. म्हणजे जर आय एन मॅच मिळाला तर डबल हॅश मिळेल, आय मॅच मिळाला तर सिंगल हॅश जाईल, आणि एन ला एन मॅच मिळाला तर परत सिंगल हॅश जाईल. आता बघा इथे इन्फॉर्मेशन मध्ये आय ला मॅच आहे का, ओके, मग त्यांनी काय केलं, याला सिंगल हॅश दिला. परत एन ला मॅच आहे का, परत एक हॅश, ठीक आहे. FORMATI, परत हे बघा इथे एक सिंगल आय आहे, दॅट विल बी ट्रान्सलेटेड टू अदर हॅश, ठीक आहे, आणि एक शेवटी एन आहे, आणि याला परत एक हॅश. आणि रिप्लेस मध्ये काय झालं, पूर्ण इनला मॅच मिळायला पाहिजे, आय एन, ठीक आहे, ह्या आय एन ला मॅच मिळायला पाहिजे पूर्ण, ठीक आहे, लक्षात आलं का. आता ह्या केसमध्ये मी आय एन च्या ऐवजी FO कन्सिडर करतो, ठीक आहे, तर वरती काय येणार, कोण सांगेल मला. सगळे एफ आणि सगळे ओ हॅश मध्ये करून टाकू. हा, म्हणजे हा FO डबल हॅश होतील याच्या ऐवजी, एफ आणि ओ च्या ऐवजी, ओके, आणि येस. परत FO कुठे, इथे एक ओ आहे बघा, दॅट विल बी ट्रान्सलेटेड टू हॅश. ओके, मग पहिल्या केसमध्ये आपल्याला किती हॅश मिळतील, 3. परफेक्ट, 3 हॅश मिळणार, ठीक आहे, 1 2 अँड 3. आणि दुसऱ्या केसमध्ये किती मिळणार, 2. 2, कारण का फक्त एक 2. आपल्याकडे पूर्ण FOच मॅच फाइंड करेल ते, ठीक आहे. या केसमध्ये आपल्याला किती मिळाले, 2. अँड वी कॅन रिप्लेस दिस बाय एनिथिंग, लाईक तुम्हाला जे वाटेल ते, याला 12 घेतलं, मे बी याच्याऐवजी 12 घेतलं तर ठीक आहे, तुम्ही याच्याऐवजी काही घेऊ शकता. आता इथे F साठी 1 होईल आणि O साठी 2 होईल, बघा, ठीक आहे, इथे बघा 1 2. परत हे बघा इथे कशाला मॅच मिळालाय, O ला मॅच मिळालाय पहिल्या केसमध्ये, मग O ला काय कन्सिडर करेल, तर 2 कन्सिडर करेल, 2. आणि FO जर असेल, F मिळाला तर 1, O मिळाला तर 2, दॅट्स इट. समजलं रिप्लेस आणि ट्रान्सलेटचा डिफरन्स. ट्रान्सलेट मध्ये काय होतं, तो कॅरेक्टर बाय कॅरेक्टर रिप्लेस करेल, आणि रिप्लेस मध्ये काय होतं, बाय स्ट्रिंग, ठीक आहे. समजलं संकेत. हो सर. ओके, जायचं पुढे. हो. तुम्हाला कॉनकॅट व्यवस्थित समजलंय का. कॉनकॅट व्यवस्थित समजलंय सगळ्यांना. कॉनकॅट मध्ये काय होतं, कॉनकॅटचा यूज आपण कुठे करतो बेसिकली, 2 कॉलम एकत्र नसेल. हा, डेटाबेस मध्ये 2 ऑर मोर कॉलम जर आपल्याला जॉईन करायचे असतील, जॉईन म्हणजे एक कॉलम मध्ये करायचे असतील, जॉईन म्हणजे आपल्या डेटाबेसमध्ये जॉईन हा वेगळा कन्सेप्ट आहे, ठीक आहे. जर आपल्याला दोन कॉलमचा एकच कॉलम करायचा असेल, किंवा 3 कॉलमचा एक कॉलम करायचा असेल, किंवा 4 कॉलमचा एक कॉलम करायचा असेल, तर त्या केसमध्ये आपण काय वापरतो, कॉनकॅट, ठीक आहे. पण कॉनकॅटमध्ये, कॉनकॅट ह्या वर्डचा, ह्या फंक्शनचा एक लिमिटेशन आहे. काय लिमिटेशन आहे, 2च. 2 कॉलम. बरोबर, 2 कॉलमला आपण करू शकतो. 3 कॉलम जर असेल तर आपल्याला काय करायला लागतं, पाईप ऑपरेटर. परफेक्ट, आपल्याला काय यूज करायला लागतो, पाईप ऑपरेटर. मग आता जर मला 2 कॉलम जॉईन करायचे कॉनकॅटमध्ये, जॉईन इन द सेन्स 2 कॉलमचा एक कॉलम करायचा असेल आउटपुटला, पण त्या केसमध्ये मला दोघांच्या मध्ये स्पेस द्यायची आहे, तर ते मी कॉनकॅट यूज करून करू शकतो का. नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, पाईप ऑपरेटर यूज करायला लागेल. मग जर परत एक एक्झाम्पल घेऊया आपण. आता आपल्या केसमध्ये काय करू आपण, फर्स्ट नेम आणि लास्ट नेमचं यूज करून आपल्याला काय बनवायचं, फुल नेम, ठीक आहे.
मग आपण सिलेक्ट एम्प्लॉई आय डी, ठीक आहे, फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि काय आहे पुढे तुमचं कॉन्कॅट ऑफ फर्स्ट नेम अँड लास्ट नेम, ठीक आहे, फ्रॉम EMP. ओके. आणि जर आणखी काही कॉलम पाहिजे असेल तर आपण इथे ऍड करू शकतो. ठीक आहे, जे पण कॉलम तुम्हाला डिस्प्लेला हवे ते तुम्ही इथे ऍड करू शकतात. ठीक आहे, ते लोकेशन हवं असेल किंवा मग सॅलरी हवी असेल तर ते आपण इथे घेऊ शकतो. ठीक आहे. आता कॉन्कॅट त्यांनी केलं, पण याच्यामध्ये स्पेस द्यायची असेल तर कशी देणार आपण? मी याच्याऐवजी काय करेल, फर्स्ट नेम शुड बी concatenated with the space last name. ठीक आहे. आता ह्या केसमध्ये काय होईल, फर्स्ट नेम जॉईन होईल या स्पेसला आणि परत ही स्पेस जॉईन होईल या लास्ट नेमला. जॉईन इन द सेन्स काय म्हणायचं मला, कॉन्कॅट. ठीक आहे. ब्रॅकेट काढा ना सर. हा, राईट. ठीक आहे. आपण स्पेस पण दिली इथे, स्पेस पण आली आहे बघा. ठीक आहे. अशा आपण मल्टिपल कॉलम जॉईन करू शकतो. जसं की याला मला सॅलरी पण जॉईन करायची असेल तर मी याला काय करेल, ह्या सिंगल कोटच्या मध्ये स्पेस दिलाय मी एक, बरं का. ह्या दोन सिंगल कोटच्या मध्ये एक स्पेस आहे. ठीक आहे. हा, डबल पाईप ऑपरेटर आणि सॅलरी. त्या केसमध्ये सॅलरी पण जॉईन होणार याला. ठीक आहे. लक्षात आलं, कॉन्कॅट इम्पॉर्टंट आहे खूप. त्यानंतर आपल्याला बघायचंय ASCII आणि कॅरेक्टर CHR हे काय आहे. ठीक आहे. आता ज्यावेळेस पण आपण डेटाबेसमध्ये काही स्टोअर करतो इन्फॉर्मेशन, ठीक आहे, तर बॅक एंडला ते कशाच्या फॉर्ममध्ये सेव्ह होतं, ते ASCII आणि कॅरेक्टर ह्या कॅरेक्टरच्या फॉर्ममध्ये सेव्ह होतं. म्हणजे डेटाबेसची लँग्वेज कोणती आहे, डेटाबेसला ए समजतो का? नाही. ए ए ए सॉरी, जस्ट अ मिनिट. ए ला एक स्पेसिफिक नंबर असेल जो ए रिप्रेझेंट करेल. ठीक आहे. कॅपिटल पी साठी एक स्पेसिफिक नंबर असेल तो कॅपिटल पी रिप्रेझेंट करेल. तसं की प्रत्येक, जसं @ असेल त्याच्यासाठी एक नंबर असेल तो ते स्पेसिफिक कॅरेक्टर रिप्रेझेंट करतो. स्पेस साठी वेगळा नंबर आहे. ठीक आहे. आता हे नंबर कुठे बघायला मिळतील आपल्याला, आपण जर गुगल वरती आलो तर इथे फक्त टाकलं तुम्ही ASCII टेबल्स और ASCII चार्ट. ठीक आहे. तर हे तुम्हाला इथे भरपूर चार्ट मिळतात, ज्यातून कोणतं पण एक क्लिक करा तुम्ही. ठीक आहे. आता हे बघा इथे काय दिलेलं आहे, एक प्रत्येक नंबर साठी एक स्पेसिफिक कॅरेक्टर रिप्रेझेंट केलेले बघा. 33 साठी काय आहे, मी त्याला थोडंसं झूम करतो. मॅक्सिमम झूम आहे. स्क्रीन दिसते का तुम्हाला? येस. हा, तर इथे 33 साठी काय दिलेलं आहे, 34 साठी काय दिलंय, 35 साठी हॅश दिलेलं आहे, 36 साठी डॉलर दिलेलं आहे, 37 साठी काय दिलेलं आहे, पर्सेंटेज दिलेलं आहे, 38 साठी अँड दिलंय आपलं, बरोबर. तसं प्रत्येक कॅरेक्टर साठी काय दिलेलं आहे, एक नंबर, एक युनिक नंबरनी ते आयडेंटिफाय होतं. ठीक आहे. कॅपिटल ए साठी काय दिलेलं आहे, 65. मग जर डेटाबेसमध्ये कॅपिटल ए स्टोअर करायचं असेल तर बॅक एंडला कोणत्या नंबर सोबत डील होईल, 65. ठीक आहे. @ सेव्ह करायचं असेल तर बॅक एंडला काय होईल, तर 64 म्हणून आयडेंटिफाय होईल. लक्षात येतंय का? जसं स्मॉल ए साठी, स्मॉल बी साठी ते बघितलं ना तुम्ही, स्पेस पासून सगळ्यासाठी दिलेलं आहे.
हे आपले वेगवेगळे सिम्बॉल्स आहेत. तिथे 1 to 9 दिलेले आहे. परत इथे काही आपले सिम्बॉल्स आहेत. परत कॅपिटल ए पासून कॅपिटल झेड पर्यंत दिलेत. परत काही सिम्बॉल्स आहेत आणि परत स्मॉल ए पासून स्मॉल झेड पर्यंत दिलेले. म्हणजे काय होतं, एखादं कॅरेक्टर जर मला सेव्ह करायचं असेल तर बॅक एंडला त्याच्यासाठी एक युनिक नंबर असतो. ठीक आहे. आता ASCIIचा यूज कुठे होतो? ASCII. ठीक आहे. आता ASCIIचा यूज कुठे होतो? ASCII आपल्याला काय देईल आउटपुटला? दिस विल रिटर्न द डेसिमल रिप्रेझेंटेशन इन द डेटाबेस कॅरेक्टर सेट ऑफ द फर्स्ट कॅरेक्टर ऑफ द स्ट्रिंग. जर मी ASCII आणि ऍपल वर्ड दिला फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, तर तो मला आउटपुटला काय देणार आहे? स्मॉल ए साठी जी व्हॅल्यू, आता ऍपलचं पहिलं कॅरेक्टर काय आहे? ए. स्मॉल ए ना. मग स्मॉल ए साठी त्या ASCII टेबलमध्ये, आपल्या टेबलमध्ये जो नंबर आहे स्मॉल ए साठी, तो तुम्हाला काय देईल? आउटपुटला देईल. ठीक आहे. जर मी ऍपलच्या ऐवजी एरोप्लेन शब्द घेतला स्मॉल मध्ये, तर तुम्हाला आउटपुटला काय मिळेल? 97च मिळेल, बिकॉज एरोप्लेनचं पहिलं अक्षर काय येतं? ए. ठीक आहे. स्मॉल ए. त्याच्याशी डील करणारा नंबर कोणता आहे? 97. ठीक आहे. याच्याऐवजी जर इन्फॉर्मेशन वर्ड घेतला स्मॉल मध्ये, तर मग काय येणार मला आउटपुटला? स्मॉल आय कुठे आहे इन्फॉर्मेशनचा? 105. आपण हे प्रॅक्टिकली करून बघू. ठीक आहे. सिलेक्ट, सेम आपलं सिलेक्ट स्टेटमेंट तसंच असणार आहे. कोणतं पण स्ट्रिंग इनपुट देऊया आपण. आपल्याला ASCII द्यायला लागेल आधी, नंतर इन्फॉर्मेशन हा वर्ड घेतला मी. ठीक आहे. फ्रॉम ड्वेल टेबल. आता काय होईल? आता मला कोणत्या कॅरेक्टर्स सोबत जो ASCII म्हणजे कशाशा, आता हा जो इन्फॉर्मेशन वर्ड आहे बरोबर, तर आता मला आउटपुटला काय येणार? स्मॉल आय साठी जो नंबर डील करतो तो मला आउटपुटला येणार, बरोबर ना. मग स्मॉल आय साठी कोणता नंबर डील करतोय? फिसियर. स्मॉल आय साठी किती आहे? 105. आउटपुटला काय येणार? 105. ओके. आणि याच्याऐवजी जर मी कॅपिटल आय दिला तर काय येणार? कॅपिटल आय सोबत कोणता नंबर डील करतोय? 73. आउटपुटला काय यायला पाहिजे? 73. याचं ह्या जे पण आपण इनपुट देतोय त्याचं फर्स्ट कॅरेक्टर शी रिलेटेड नंबर तो तुम्हाला आउटपुटला देणार. आता ह्या स्ट्रिंग मध्ये फर्स्ट कॅरेक्टर कोणतं आहे? कॅपिटल आय. आणि त्याच्यासोबत डील करणारा नंबर कोणता आहे? 73. 73. लक्षात आलं का? लक्षात आलंय का? संकेत, हो सर. मयूर. हो सर. ओके. आता जर मला हे कॉलम लेवलला इम्प्लिमेंट करायचं असेल, प्रत्येक एक पूर्ण कॉलमला मला जर हे ASCII कॅरेक्टर्स हवे असतील, त्याच्या फर्स्ट कॅरेक्टरसाठी, फॉर एक्झाम्पल फर्स्ट नेम मध्ये किती नाव आहेत आपले, त्या सगळ्यांसाठी हवं असेल तर मी कसं करणार? मी कसं क्वेरी करू शकतो त्याला? सिलेक्ट, कसं क्वेरी करेल? EMP-ID. ओके. फर्स्ट नेम, लास्ट नेम, नंतर ईमेल ID. ठीक आहे. हे सगळे फील्ड्स मला आउटपुटला पाहिजे, म्हणून हे सगळे मी फील्ड्स मॅन्युअली सिलेक्ट करतोय. ठीक आहे. लोकेशन अँड सॅलरी. ठीक आहे. जर मी इथे ASCII घेतलं फॉर फर्स्ट नेम, फ्रॉम टेबल नेम EMP, तर काय झालं मला? आता हा 82 का आला इथे? जर आपल्याला ते नेम्स बघायचे असतील तर इथे काय घेणार मी? फर्स्ट नेम. तर तुम्हाला फर्स्ट नेम पण आउटपुटला येणार. ठीक आहे. आता हा 82 का आला इथे? कोण सांगेल? Why 82? R stands for 82. कॅपिटल R. आरचं कोड आहे. बरोबर. कॅपिटल R साठी कॅरेक्टर कोणतं आहे?
कॅपिटल आर, वेर इज कॅपिटल आर? ओके, 82. ठीक आहे. त्यानंतर कोणतं आहे आपलं? कॅपिटल एस आणि कॅपिटल ए साठी किती आहे बघा बरं. कॅपिटल एस साठी किती आहे? 83. आणि कॅपिटल ए साठी किती आहे? 65. मग इथे बघा 83 अँड 65. ओके. असं प्रत्येक फर्स्ट नेम मध्ये जितके पण लेटर्स आहेत त्याच्या फर्स्ट कॅरेक्टर साठी तुम्हाला त्याचा त्याच्याशी रिलेटेड जो पण नंबर असेल तो तुम्हाला इथे मिळेल ASCII मध्ये. मग याच्या ऑपोजिट काय? ASCIIच्या ऑपोजिट कॅरेक्टर. मग जर मी असं तर केलं, तिथं स्टार सिलेक्ट स्टार ASCII टाकलं तर सगळ्या टेबलचं दिसेल का आपल्याला? ज्यावेळेस आपण हे करतो ना, कॉलम्स सगळे दिसता का असं म्हणायचं तुम्हाला? ठीक आहे, सिलेक्ट एका स्टार. वेळेसच सगळे. हा, असं नाही चालत. ठीक आहे, इथे कॉमा देऊन बघा तरी नाही चालणार ते. ठीक आहे. त्यावेळेस तुम्हाला स्पेसिफाय करायला, तर स्टार सोबत तुम्ही असे वेगळे कॉलम नाही देऊ शकत. ठीक आहे. सगळे तुम्हाला मॅन्युअल द्यायला लागतात फील्ड्स. ओके, समजलं ओके. असेल. आता पुढे जाऊया आपण. सिलेक्ट कॅरेक्टर, CHR. आता CHR काय करतो? याच्या ऑपोजिट करतो. आता हे काय करतो? त्या नंबरशी रिलेटेड जो पण कॅरेक्टर असेल तो तुम्हाला आउटपुटला देईल. फॉर एक्झाम्पल जर मी याला 97 इनपुट दिलं तर 97 शी रिलेटेड कोणतं तुमचं नंबर आहे तो तुम्हाला आउटपुटला आणून देणार. ठीक आहे. तर मग 97 शी रिलेटेड कोणता आहे आपला कॅरेक्टर? स्मॉल ए. जर मी याला असं केलं 97 च्या ऐवजी मी घेतो सिलेक्ट कॅरेक्टर 65 फ्रॉम 12. ठीक आहे. मग 65 शी रिलेटेड कोणता आहे? कॅपिटल ए. चेक करूया आपण 65 ला रिप्रेझेंट करतो का कॅपिटल ए. हे बघा करतोय रिप्रेझेंट. आणि हा टेबल कसा मिळेल तुम्हाला? गुगल वरती जर टाकलं ASCII टेबल ASCII तर तो हा पूर्ण टेबल मिळून जाते. ठीक आहे. हे त्याच्या ऑपोजिट. 97 च्या ऐवजी तुम्ही कोणता पण नंबर ट्राय करा. 65 झाला, 47 कशासाठी आहे? फॉरवर्ड स्लॅश. 85 काय रिप्रेझेंट करतो? कॅपिटल U. 62 रिप्रेझेंट काय करतो? ग्रेटर दॅन सिम्बॉल. मग 63 रिप्रेझेंट काय करतो? मे बी क्वेश्चन मार्क. ठीक आहे, लक्षात आलं का? 63 काय रिप्रेझेंट करतोय? क्वेश्चन मार्क. सी. ओके. आणि सर एका वेळेस जर 3-4 कोडचं बघायचं असेल तर कॉमा बघू देऊन शकतो ना. होईल ना? हे बघा CHR 89 90 69 सॉरी, परत कॅरेक्टर 55. तर हे सगळं तुम्हाला काय देईल? प्रत्येकासाठी देईल वेगळे वेगळे कॉलम्स. ठीक आहे. परत तुम्ही आणखीन द्या. एका वेळेस सर ब्रॅकेट मध्येच दिले तर 63,69. असं नाही चालणार ना. सी कसं नाही चालणार ते 69. किंवा मग ते स्पेसिफिक फॉर्मॅट मध्ये द्यायला लागतं आपल्याला. इथे आर्ग्युमेंट्स किती होत आहेत? त्यांनी आउटपुटला काय एरर आलाय? इनव्हॅलिड नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स. म्हणजे किती आर्ग्युमेंट द्यायला लागतं आपल्याला? एकच, पण मल्टिपल नाही देऊ शकत. ठीक आहे. ओके. जर मला याच्या सोबतच ASCII पाहिजे असेल, ASCII ऑफ, मग तो काय रिप्रेझेंट करेल आता ह्या केसमध्ये मला? ASCII ऑफ सिम्पल. मग कॅपिटल S ज्या पण नंबर सोबत डील करतो तो नंबर मला रिप्रेझेंट करेल 83. लेट सी. दिस एरर इज बिकॉज, हा एरर का आला? कारण मी कंट्रोल एंटर केलं. आणि का कधी केलं? ज्यावेळेस हा सिलेक्ट झालेला आहे माझ्याकडनं. हा सिलेक्ट झालेला होता ना पूर्ण, मग ते फक्त एवढंच एक्झिक्यूट करते. मग S ला जर मी सिलेक्ट केलं
ह्या आणि एक्झिक्यूट करायचं ट्राय केलं तर ते एरर आउट करणार पूर्ण. त्याच्यासाठी कर्सर इथे क्लिक करून एक्झिक्यूट करा. बघा आलं. मल्टिपल तुम्ही काही पण देऊ शकतात. परत इथे अप्पर लोअर इथेच देऊ शकता. अप्पर ऑफ ॲपल ते तुम्हाला इथेच येणार. ठीक आहे. लोअर ऑफ पण हे सिंगल कोट मध्ये द्यायला लागेल कारण का ते स्ट्रिंग आहे. ठीक आहे. लोअर ऑफ ॲपल तुम्ही किती पण आर्ग्युमेंट्स देऊ शकता. म्हणजे किती पण सिंगल रो फंक्शन्स एका क्वेरीमध्ये यूज करू शकता. ठीक आहे. परत जर कॉनकॅट करायचं असेल आपल्याला कॉनकॅट ऑफ फ्रॉम ड्वेल झालं का कॉनकॅट याचा? सर आपण एका वेळेस सगळे स्ट्रिंग यूज करू शकतो का एकाच ह्याच्यात? एकाच याच्यामध्ये म्हणजे आता आपण ह्याच्यातच ट्रान्सलेट रिप्लेस यूज करू हो शकतो हो का आता? करू शकतो ना. मी तेच सांगतोय आता. हे तेच दाखवतोय मी. प्रॅक्टिससाठी तुम्ही सगळे करू शकता एका याच्यात. मग हे काय आउटपुट देतं, हे काय देतं, हे प्रॅक्टिससाठी तुम्ही सगळं करू शकता. ट्रान्सलेट याच्यातच घेऊ शकता. मग याचा आउटपुट काय आलेला आहे कॅरेक्टर 63 चा. तर त्याला जे रिप्रेझेंट करतं क्वेश्चन मार्क. मग 69 कशाला रिप्रेझेंट करतो? ई ला. 55 कशाला रिप्रेझेंट करतो? 7 ला. मग ASCII ऑफ सिम्पल. मग कॅपिटल एस साठी कोणता नंबर आहे? 83. अप्पर ऑफ स्मॉल ॲपल. मग हे कशामध्ये कन्वर्ट होईल? कॅपिटलमध्ये. हे सगळं कॅपिटलमध्ये कन्वर्ट झालंय. मग पुढच्या याच्यामध्ये काय केले? लोअर ऑफ कॅपिटल ॲपल. मग हे लोअर जर केलं तर मग हे कशामध्ये कन्वर्ट होणार? स्मॉल केसमध्ये, जे की इथं झालंय. आणि कॉनकॅट केलेले आहे मी दोन स्ट्रिंग्स. ठीक आहे. हार्ड कोडेड ह्या साई आणि राम. मग यांचं एकच वर्ड तयार झाला. लक्षात आलं? इथे कॉलम नाही घेतले आपण. कॉलम जर घेतले असते तर आपल्याला स्पेसिफिक टेबल घ्यायला लागलं असतं. पण मी ते स्ट्रिंग घेतलं. त्याच्यामुळे ते पूर्ण त्या वर्डला त्यांनी कॉनकॅट केलं. ठीक आहे. समजलं? ट्रान्सलेट, रिप्लेस, ASCII आणि कॅरेक्टर CHR. जायचं पुढे. संकेत बाद झालं सर आजचे दिवस. पास झाला. पण स्ट्रिंग फंक्शन संपवणं गरजेचं होतं आज. ठीक आहे, काय नाही प्रॉब्लेम, करूया सर मग.